महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्रजी पवार। दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं सध्या वजन आणि अस्तित्वावर वेगळं वलय असणारं एक अजब रसायन म्हणून शरदचंद्रजी पवार सगळ्यांनाच परिचित आहेत। अनेक लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट मिळवताना अभ्यास केला, चिकित्सा केली, मात्र पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील एका प्राध्यापकानं शरदचंद्रजी पवार यांच्यावरती PhD केली आहे। शरद पवार यांनी 70च्या दशकामध्ये 7 पक्षांना बरोबर घेत केलेला एक पुलोद सरकारचा वेगळा प्रयोग, या अनुषंगानं त्यांनी शरद पवार आणि पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार एक चिकित्सक अभ्यास या विषयाचा अभ्यास त्यांनी आपल्या या प्रबंधामधून मांडलेला आहे। महाराष्ट्राची दिल्लीमध्ये असणारी ओळख आणि महाराष्ट्रावरती दिल्लीवरती कधीही संकट आलं तर हिमालयावरच्या संकटाला प्रत्येक वेळेस महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि त्याच सह्याद्रीसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या या वेगळ्या पैलूवरती प्रकाश टाकणाऱ्या या PhD बद्दल आपण जाणून घेऊया। त्यांच्याच तोंडून का शरद पवारांच्या विषयी PhD झाली आणि या अभ्यासातून नेमके कोणते वेगवेगळे पैलू त्यांना पवार साहेबांच्या बाबतीतले भावले आहेत। मी सर्वप्रथम शिवाजी विद्यापीठाला PhD साठी विषय असा दिलेला होता की शरद पवार आणि त्यांचं सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक कार्य। परंतु विद्यापीठानं किंवा कमिटीनं हा व्यापक विषय 2-3 PhD होऊ शकेल असा व्यापक विषय असल्या कारणानं त्यांनी हा कमी करून मला शरद पवार आणि महाराष्ट्रातील पुरोगामी लोकशाही दलाचं शासन एक चिकित्सक अभ्यास हा विषय मला विद्यापीठानं मान्य केलेला होता। शरद पवारच का, कशासाठी शरद पवारांचीच आपण निवड केली? शरद पवारच का तर महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर नेतृत्व करणारं एक ग्रामीण भागातलं नेतृत्व आणि सर्व लोकांची जाण असणारं, शिक्षण असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रात पारंगत असं अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि ज्या संस्थेत मी नोकरी करतो, रयत शिक्षण संस्था, त्यांचे ते अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व देश पातळीवर करण्याची कुवत फक्त पवार साहेबांकडेच आहे असं मला वाटलं। कोणता असा पैलू आहे तुम्ही अभ्यास करत असताना, पवार साहेब म्हणजे अजब रसायन आहे, तर तुम्हाला काय कोणता पैलू पवार साहेबांच्या तुमच्या PhDच्या अभ्यासामध्ये भावला, जो पुढील पिढीला तो दिशादर्शक असू शकतो, आणि तुम्हाला आवडलेला या अभ्यासात सगळ्यात जास्त भावलेला पैलू काय आहे पवार साहेबांचा? त्यांच्याकडे असणारी व्यक्तीकडे पाहण्याची कुवत आणि व्यक्ती कोण आहे आणि त्याच्याकडे पाहून ते कुठलाही निर्णय देतात आणि ते एकदा व्यक्ती पाहिली, चर्चा केली की पुन्हा एकदा भेटायला गेल्यानंतर ते ओळखतात आणि त्यांची मेमरी एवढी शार्प आहे असं मला दुसऱ्या भेटीमध्ये जाणवलं। पुरोगामी लोकशाही दलाचं शासन काय, त्याचा दीर्घकालीन परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकारणावर झाला? जे शासन पवार साहेबांनी त्या काळी स्थापन केलेलं होतं त्याचे परिणाम काय झाले महाराष्ट्रावर? 1967 पासून महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उतरती कळा काही प्रमाणात लाभलेली होती। देशामध्ये सुद्धा काही राज्यामध्ये ओझरती काँग्रेसला अपयश काही राज्यामध्ये आलेलं होतं। त्यामध्येच 1975 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती। तर त्या आणीबाणीचा सुद्धा फटका देशभर जसा झाला त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाराजीचा सूर निर्माण झालेला होता। त्याचवेळी जनता पक्षाचं शासन केंद्रामध्ये स्थापन झालेलं होतं 1978ला आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस आणि शरद पवार, वसंतदादा यांचा गट यांचं काँग्रेस असं संयुक्त स्थापन झालेलं होतं। परंतु त्यावेळी नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री आणि वसंतदादा पाटील हे इंदिरा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। त्या दोघांच्यामध्ये वादावाद सतत होत होती। नाशिकराव तिरपुडे हे शरद पवार साहेबांना, यशवंतराव चव्हाण साहेबांना, वसंतदादांना दुय्यम स्थान देत होते की मी इंदिरा गांधींचा
डावा हात आहे किंवा मी म्हणाल तसं सरकार चाललं पाहिजे असं वातावरण असल्यामुळं शरद पवार साहेबांनी कमीत कमी संख्याबळ असतानासुद्धा 7 ते 8 छोटे मोठे राजकीय पक्ष एकत्र करून अगदी दिग्गज सेका पक्षाचे गणपतराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, शंकरराव चव्हाण असतील, निहाल अहमद असतील, अशा लोकांना, एन डी पाटील साहेब असतील, अशा लोकांना, मुरब्बी लोकांना एकत्र करून पुरोगामी लोकशाही दलाचं शासन स्थापन केलेलं होतं. त्याच्या आजच्या महाराष्ट्राच्या विकासावर किंवा आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणातले काय परिणाम तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला जाणवतात? आजचं जर बघायला गेलं 1919चं आघाडी सरकार जे स्थापन झालेलं आहे ते सुद्धा 1978च्या पुरोगामी लोकशाही दलाचाच प्रयोग असल्यासारखं आहे. कारण त्यावेळी 7 ते 8 पक्ष एकत्र केलती ती शरद पवार साहेबांनीच आणि सध्यासुद्धा 3 पक्षांचं जे सरकार स्थापन केलेलं आहे त्यामागंसुद्धा शरद पवार साहेबांचाच प्रमुख भूमिका आहे. जरी शिवसेना काँग्रेसचे काही मतभेद असतील त्यांनासुद्धा सामावून घेण्याची कुवत ही पवारसाहेबांकडे आहे असं दिसून येतं. या तुमचा जो अभ्यास तुम्ही डॉक्टरेट मिळवलेला आहे याचा भविष्यातील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून कशा पद्धतीने उपयोग होणार आहे, त्याच्यातून काय नेमकं मिळणार आहे? भविष्यातील विद्यार्थ्यांना म्हणा किंवा जे सामाजिक राजकीय कार्य करतात त्या व्यक्तींना याचा अभ्यास हा आदर्श पद्धतीनं घेण्यासारखं आहे. कारण राजकारण म्हटलं की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वाईट असा समजला जाऊ लागला आहे. परंतु काही उदाहरणं आपण घेतली, स्वर्गीय R.R. आबा पाटील असतील, सध्याचे पारनेरचे आमदार निलेश लंकेसाहेब असतील, अशी बहुमोल उदाहरणं, अशोक पवार आमदार शिरूरचे असतील, असे जे काही सामाजिक कार्यानं भारावून गेलेले नेतृत्व आहेत, अशा नेतृत्वाचा उदय होणं राजकारणासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.